चला ओपनिंग पेर आपण दाखल लगेच मैदानाच्या आत. दोन ओव्हरचा मेगा फायनलचा मॅच. या स्पर्धेत खरं तर मेगा फायनलचा माझ्या क्षणाची त्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. तो क्षण तो दिवस येऊन ठेपला. दोन संघाच्या दरम्यान हा मेगा फायनलचा मॅच जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी त्याच्या विरोधामध्ये सहारा पारदवाडी या दोन संघाच्या दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ओव्हरचा मॅच. चला मॅनेजमेंट कमिटी आपण एक्झॅक्टली आपण पाहू शकता व्हॉलंटियर आहेत जे स्वयंसेवक आहेत. ऑर्डरचा ताबा त्याने घ्या. मॅचला सुरुवात होताना पाहायला मिळते काशीनाथ त्याच्या सोबतीला गणेश भूषण गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. सध्याच्या घडीला पहिला ओव्हर हाताळण्यासाठी दोन ओव्हरचा सामना मेगा फायनलचा मॅच. पहिलाच बॉल थ्रू द कव्हर खेळतात. तिथे सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल रन जी मात्र या चेंडूवरती एकवडली जाते. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालं मॅचचं. खरं तर टीम जेबी स्पोर्ट्स काट्याची वाडी क्रिकेट संघाचा पहिल्याच बॉलवरती अकाउंट जे मात्र ओपन होत असताना यावेळेस हो फटका पॉवरफुल गणेश आणि इथे मात्र डाऊन द ग्राउंड सुरेख झेल कॅरी करत असताना फलंदाज बाद झालाय. विकेट. प्रेक्षक माय बाप पाहायचं असेल तर खऱ्या अर्थाने लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षकाला प्रेक्षक खऱ्या अर्थाने हा सायंकाळचं सत्र. सायंकाळच्या सत्रामध्ये दोन ओव्हरची ही मेगा फायनल मैदानाच्या चालमध्ये जेबी स्पोर्ट काट्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात संघ सहारा पारदवाडी या दोन टीमच्या दरम्यान द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. आपण पाहताय पुन्हा एकदा यावेळेस शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. एक सिंगल आलेली आहे. एक विकेट. पुढील चेंडू पुन्हा एकदा भूषण सज्ज होतो आहे. कोदून काढण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून सुरेश बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगानं कंप्लीट झाली. दुसरी साडी निघालेत आणि इथे पोहोचलेत. देवतारी त्याला कोण मारी बायको मिळो तुम्हाला म्हातारी. परंतु इथे मात्र या दोन धावा इथे येतील आणि या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. 3 चेंडूचा खेळ झाला. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अर्थात समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान चषक मड राय ठाकर आयोजित जय हनुमान चषक मड यावेळेस एक सिंगल वेगाने बनली झाली. दुसरीचा प्रयत्न केला जातो. स्ट्रायकर होती थ्रो शुभम डेंजर एंडला आणि इथे या दोन धावा लई भारी. सकाळी खाली चहा मध्ये 1.5 किलो खारी ती म्हणजे आमचा शुभम कारभारी. इथे मात्र धावतोय लई भारी. 2 धावा. या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 5 धावा. रोहिदास पवार यांच्या माध्यमातून काट्याची वाडी टीम साठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा. ओहो यावेळेस समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला होता. बटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथे मात्र हा चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडू मेगा फायनल मैदान 4 मध्ये 5 चेंडू झालेत. 5 चेंडू मध्ये 5 धावा. धावफलकावरती आपण पाहता एक विकेट गमावलेली आहे जेबी स्पोर्ट काट्याची वाडी क्रिकेट संघानं. हे सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये एचबी स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षक मायबाप आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. इथे देखील हो शरीराचा भेद घेतलाय. पाहिलं जाईल फलंदाज कोण बाद आहे. डीआरएस करो या मरो की लढाई मैदानाच्या आत सुरू आहे. चॅम्पियन बनायचा आहे. सामना मैत्रीपूर्ण आहे. परंतु इथे मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये इथे क्रॉसिंग चेक केली जाईल. त्याच्यानंतर विकेट तर आहे परंतु कुठली विकेट आहे ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. एचबी स्पोर्ट वाहिनीच्या माध्यमातून उपस्थित सगळे प्रेक्षक मायबाप लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले सगळे प्रेक्षक मायबाप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. आज मित्रांनो मेगा फायनल आहे. ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा ज्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती राहिलेलं प्रेम त्याचबरोबर आराध्या फोटोग्राफीज आमचे भावेशजी बोंडिवले ज्यांचं खऱ्या अर्थाने हे प्रेम त्यांच्या मनाच्या अंतःकरणापासून आभार आहेत. त्याचबरोबर आज तुम्हा सगळ्यांच्या वतीने आमचे संजय भाऊ बॉम्बे ज्यांचा वाढदिवस त्यांना खऱ्या अर्थाने वाढदिवसाच्या 1.5 पोता भरून भरपूर शुभेच्छा. त्यांना देखील वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा आहेत. जाऊया खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल आमचे मदन भाऊ खऱ्या वसंत भाऊ ज्यांच्याशी गुलगुल चर्चा करतायत. हरकत नाहीये कारण इथे आमचे मदन भाऊ ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक 5 धावा 2 विकेट. उल्हास उर्फ गल्ला
यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती काशीनाथ सोंगाळ शेवटचं षटक आहे. 5 धावा धावफलकावरती दिनेश तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हो फटका चांगला आहे. शतरच्या बॉल खाली डाऊन द ग्राउंड सुरेख सेल फलंदाज होते इथे ओयूटी गॉन. फलंदाज बाद काशीनाथ सोंगाळची विकेट. सिकंदर हालत के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता गिरते हर समुद्र में लेकिन किसी समुद्र किसी दरिया में नहीं गिरता. इथे हेच सांगत असताना संघ कसा आहे कसा माहित नाहीये. दोन विभागामध्ये वाटला गेला कारण सदर दिन प्रसन्न बनाचीवाडी इथे देखील मेगा फायनल साठी सहारा पारदवाडी हा संघ खेळत होता. काही खेळाडू तिथे खेळतायत काही खेळाडू इथे खेळतायत परंतु आज मैदानाच्या आत जे खेळतायत ना ते विजयाचे सिल्लेदार आहेत सध्याच्या स्थितीला. मग तो नंबर किती असेल हे माहित नाही 1 की 2 हे माहित नाहीये परंतु मैदानाच्या आत मध्ये चांगली कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आत मध्ये वेळेस दाखल. रुची स्पोर्ट चषकाचा मालिकावीर पायकर मॅन स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्को दिनेश फटका फटका हवेत आहे. क्षेत्राचे बॉल खाली आलाय. षटक बसा फिल्डर पण हरे कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद एक क्या हो गया. बाजारातला बाजार त्याला काय वाजवायचा गजकरण झाला त्याला काय खाजवायचा ते झालं कारण मैदानाच्या आतमध्ये जे ड्रॉप झालाय. एक ते धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 7 मारू का तुमच्या कमरेत लात असं कधीच मी म्हणणार नाहीये कारण धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपण पाहता प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद हसू आहे आनंद आहे. इथे खऱ्या अर्थाने हे कॅमेरामन आम्हाला दाखवतायत आमचे दुर्गापूरचे सगळे खेळाडू आज खऱ्या अर्थाने प्रेक्षक म्हणून स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहताय. दिनेश तयार आहे. षटकाल तिसरा चेंडू इथे लागला. हा चेंडू व्हाईट बॉल कन्यादान खरंच आत्म पुराणात्मा डोळ्याला पाणी लावा. यास घराच्या पत्रे गेले वाऱ्याने उडून आणि आमच्या दिनेशचे टकले पडत आले पहा पुढून. जरूर धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं 8 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होता. मेगा फायनल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग आपला क्षेत्ररक्षक युवराज बॉल पर्यंत पोहोचल. एक सिंगल वेगानं बनली आणि ते एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं धावफलक पुढे नेला जातोय. धावसंख्या धावफलकावरती दुकानात गेलं 2 किलो तांदूळ 1 किलो गहू. धावसंख्या धावफलकावरती रोख बॅट ठोक मध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 9 आहे. आता पुढील चेंडू पाहिलं जाईल कशा पद्धतीने हाताळत जाईल. धावसंख्या धावफलकावरती आहे. एकदा जोरदार आवाज येऊ द्या. 2 किलो तांदूळ 1 किलो गहू. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि चांगल्या बोले रोक बाय ठोक. धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. मेगा फायनल स्ट्राइक एंड मध्ये यावेळेस उल्हास मागच्या मॅच मधला जबरदस्त कामगिरी करणारा हा खेळाडू यावेळेस हो पायावरती चेंडू आदळला जातो. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरी साठी निघाले तिथे धावाची संधी आणि इथे मात्र फलंदाज बाद जावई आला पण कुड फाडून पळाला. टर विकेट. इथे मात्र फलंदाज बाद. इथे मात्र अजून एक विकेट. धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विकेट क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रकाश हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनल स्पीड अप घ्या. इथे पहा सध्या आमचे लाईट लावायचं काम सुरू आहे परंतु मला वाटतं ते उद्यापर्यंत पूर्ण होईल त्यामुळे फायनल उजेडात करून घ्यायचे आहे. भले उद्या नंतर बघू. चला अगदी आपण पाहू शकला आमचे वसंत भाऊ कोकणावरून आलेच 487 किलोमीटर अंतर कापून रोक बाय ठोक मध्ये मळ गावात कारण आमच्या गावाचा अभिमान वाढवणारा चषक सुरू आहे. 2 चेंडू बाकी आहेत. 10 धावा धावफलकावरती आहेत. जबी स्पोर्ट काट्याची वाडी टीमच्या खात्यामध्ये चॅम्पियन कोण बनणार. इथे चॅम्पियन इज द चॅम्पियन या गाण्यावरती जयघोष कोण करणार कारण नेहमी म्हटलं जातं मोठे मोठे गार केले गंमत मध्ये सामना सुरू आहे तो इथे मात्र मडच्या नगरीमध्ये तेही इथे जन्नत मध्ये. चला जाऊया पुढील चेंडू पुन्हा एकदा. षटक क्रमांक 2 शेवटचं षटक 5वा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कोटी दिनेश स्ट्राइक एंड मध्ये फलंदाज प्रकाश अक्रॉस द लाईन स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल वेगाने बनली. दुसरी साठी निघालेत. ओहो 2 धावा. अरे काय करतोस भावा. इथे धावसंख्या धावफलक 2 ने मिळाली आहे भावा कारण धावसंख्या धावफलकावरती पोरा सोरा उभा वारा धावसंख्या धावफलकावरती एक सरळ आणि एक वाकड्या आकड्यामध्ये लागले ती म्हणजे भरा.
12 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. हा मेगा फायनल आहे. मेगा फायनल मध्ये चॅम्पियन कोण बनणार यावरती सगळ्यांच्या नजरा. शेवटचा बॉल बाकी आहे. यावर मध्ये टार्गेट किती सेट केलं जाईल. दिनेशित समोर आहे. पुन्हा एकदा प्रकाश कडे देखील क्षमता भरपूर आहे. टार्गेट टार्गेट टार्गेट. एक बॉल बाकी आहे. 12 बनल्यात. पुढे चेंडू अक्रॉस द लाईन अक्रॉस द लाईन अक्रॉस द लाईन. इथे नॉन स्ट्राइक एंडला थ्रो आलाय. वाईट प्लस धावफलकावरती धावसंख्या धावफलकावरती लागले ती 14. जाव्याला बोलवा औंधा. 25 रुपयाला करा त्याचा सौदा. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी अजूनही आहे. येईल का शेवटच्या बॉलवरती टार्गेट किती सेट होणार तेही आपल्याला पाहायला मिळेल. दिनेश तयार. समोर आहे जेबी स्पोर्ट काट्याची वाटी टीमचा नितीन. येणारा बॉल आणि इथे ओहो 990 आणि कोंबडी धरीत फिरो अशी विकेट किपिंग आपण पाहिली. यस 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 यस. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. धाव संख्या धावफलकावरती 15. उद्यापासून दसईला स्वस्त लावल्या तो आम्ही 15. या लवकर आणि घेऊन जा. आता विजयासाठी बनवायच्या 16 धावा धावफलकावरती. चला सारा पारदवाडी लगेच मैदान खाली करा. लगेच इथे वेळ नाहीये. सामना इम्पॉर्टंट. तोपर्यंत प्रेक्षक मायबाप जिथे नजर टाकाल तिथे प्रेक्षक. कारण मड गावाचा अभिमान आणि स्वाभिमान वाढवणारी ही क्रीडा स्पर्धा. किरण मैंगाल ज्यांना आपण पाहतोय. आमचे विकी भाऊ ज्यांना देखील पाहताय. खऱ्या अर्थाने पहा प्रेक्षक आज या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवतायत. खास करून जिथे जागा मिळेल जशी जागा मिळेल. गाडी लागली तर गाडीवर. जमीन भेटली तर जमिनीवर. दगड भेटली तर दगडीवर. परंतु जशी जागा मिळेल तसं प्रेक्षक मायबाप खऱ्यांना आमचे मधुकर वाघ दसईवाडचे आज सेंटरिंगचा धंदा बंद करून आज लगीन लावून ते थेट डायरेक्ट ग्राउंड वरती आलेले आहेत मेगा फायनल पाहण्यासाठी. यास आमचे तलाठी तात्या आमचे नंदू पारदी ते सध्या मॅच पाहतात अर्धी. त्याचबरोबर आमचे यास मिस्टर विटू ते पण आपण पाहताय. सय्यद बाई शेख तुम्हाला निरोप आहे. सय्यद शेख आमचा लय भारी. त्यांना निरोप आलाय. त्यांचे कारभारी ते म्हणजे घरी बोलवलेला आहे तुम्हाला 7च्या आतमध्ये. जर का आपण 7च्या नंतर 1 मिनिट पुढे झाला तर जीएसटी आणि पेनल्टी संघात द्यावी लागेल. त्याचबरोबर आपण गोविंद बाबा आंबवणे ज्यांना पाहताय. महेश सावळा ज्यांना देखील पाहताय. लग्न लावून ते पण उपस्थित झाले आहेत मेगा फायनलचा सामना पाहण्यासाठी. त्याचबरोबर यास टपरवाडी टीमचे सगळे खेळाडू डायरेक्ट जमिनीला बसून आहेत. विजयासाठी मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या 16 धावा. 12 बॉल 16 धावा. 12 बॉल 16 धावेची गरज. सहारा पारदवाडी. आणि अगदी आपण पाहू शकाल जर का गोलंदाजी करत असताना ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर आराध्या फोटोग्राफीचे सर्व भावेश दादा बोंडिवले ज्यांच्या माध्यमातून त्या गोलंदाजासाठी 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. अगदी आमचे ब्रँड शेतकरी सध्या मला वाटतं दिसत नाहीये. नाहीतर त्यांच्या माध्यमातून देखील पारितोषिक लागलं जातं. राजा दादा उघडा नाव आहे राजा. रुबाब मात्र राजा सारखा. आणि इथे आज राजा कोण बनणार या मैदानावरती. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे येणारा चेंडू सुरेश आणि त्याच्या साथीला युवराज. चला स्पीडअप घ्या स्पीडअप. मेगा फायनल नितीन मेगा बायकर मॅन यावेळेस गोलंदाजी मार्ग सज्ज होताना पाहायला मिळेल. रुची स्पोर्ट चषकामध्ये दसई असोसिएशन अंतर्गत असणारे ओपन गटामधील हा बायकर मॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 16 बनवायचे आहे. 16 धावा धावफलकावरती गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग नितीन आणि स्ट्राइक एंड वरती सुरेश भला ज्याच्या नावामध्ये भरपूर काही आहे रहस्य. तो बनलाय तो दडलाय आणि इथे आता पाहिलं जाईल सुरेश भला तयार. ओह पहिलाच बॉल समोर एशा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ डीप मध्ये संदीप बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. एका धाब्यावरती मैदानाच्या आतमध्ये आपण सामना पाहत आहे. सामना कुणाचा असेल माहित नाहीये. विजय मात्र इथे मात्र क्रिकेटचा राहणार आहे. दोन संघ ज्यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने या मैदानावरती मागच्या वर्षामध्ये रायटाकर रामपूर या चषकामध्ये चॅम्पियन बनला होता. सहारा पारदवाडी आज पुन्हा एकदा याच मैदानावरती जहानवान चषकामध्ये चॅम्पियन बनण्यासाठी काही क्षण बाकी आहेत. परंतु समोरील संघ देखील तोच मातबर आहे. जेबी स्पोर्ट काट्याची वाडी. कुठला सामना इथे गोलंदाज विकेट हॅट्रिक जर कंप्लीट करत असेल तर आमच्या विनोद भाऊ बोंबे ज्यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल विनोद भाऊ खऱ्या अर्थाने सामना पाहताय आनंद घेताय. सकाळची त्यांची डाय जर पाहिली तर मला वाटतं आयडियाची गरज आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा
ओहो यावेळेस समोर 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 फटका क्षेत्ररक्षक होता एक सिंगल वेगाने पडली दुसरी साठी निघालेत युवराज डेंजर एंडला सेकंड वरती दोन धावा ए भावा इथे मेगा फायनलचा हा 16 सुरू आहे आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा धावफलकावरती आपण पाहताय सुरेश पहिला बॉल सामना केला एक धाव घेतली स्ट्राइक एंड मध्ये आला तो म्हणजे युवराजने 2 धावा घेतल्या संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा हे बंड्या बॉईज अर्थात नेरळ लबाळवाडी बंड्या शेट कुठे आहेत बंड्या शेट राहू द्या येतो मी नंतर येतो बंड्या शेट्टी येतो नंतर जाऊया हो लाईट नका लावू फाईट मारतात आमच्या मागे इथे अगदी आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती पुन्हा एकदा आपल्याला एका धावेने पुढे जाईल धावसंख्या धावफलकावरती 4 धावा मेगा फायनल सायंकाळचं सत्र सूर्य मात्र पूर्णतः सूर्याकडे पोहोचला मेगा फायनल प्रेक्षक ओहो यावेळेस समोर ओहो क्षेत्ररक्षक होता मिड ऑफला त्याच्या डोक्यावर सुरेश बलाने केला प्रकाश डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचला थोडंसं फंबल झाला एकदा वेगाने दुसरी साठी निघाले 2 धावा वेगाने तिसरी साठी निघाले आणि पोहोचलेत काय रनिंग आहे काय तालमेल आहे आणि या 3 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 तुझी माझी 7 काय झालं 1 13 दुसरा मेरा आता धावसंख्या धावफलकावरती 7 धावा बोला सर आता बोलण्यासारखं भरपूर काही आहे चंद्र आला वरती पहा वरती नंदर तिथे दिसेल चंद्र आता मैदानाच्या आतमध्ये तू नंदर कारण आता 7 धावा धावफलकावरती आहेत येणारे 2 चेंडू या ओव्हर मधील बाकी आहेत गोलंदाज सज्ज ओहो 11 लाईन पुन्हा एकदा युवराजने खेळून काढला डीप मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल वेगाने बनली ओहो इथे एक सिंगल बनली तानाजी बॉल पर्यंत पोहोचला 2 धावा घेण्याचा प्रयत्न 2 धावा धावसंख्या पुन्हा एकदा धावफलकावरती 9 कारण रेषेला फुकट मिळतात ते म्हणजे गहू धावसंख्या 9 धावा धावफलकावरती आपण पाहताय शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे शेवटच्या बॉल वरती आता पहिलं जाईल लाईव्ह ला पाहणारे प्रेक्षक मायबाप तुम्हाला सामना घरी तेवढा स्पष्ट दिसतोय इथे अंधार झालाय आणि यावेळेस ओहो इथे टाकलेला हा चेंडू ओहो पहिल्या ओव्हरचा खेळ खाऊन पिऊन ढेकर देऊन डाराडूर डीआरएस घेतलाय पहिले एक्सरा मारला जाईल नंतर सोनोग्राफी चेक केली जाईल नंतर आयसीयू मध्ये पेशंट दिला जाईल डीआरएस केस चेक केला जातोय बॉलर पहा खवाटा वर करून पळतायत स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे हो बाबा कुछ नाही मिलेगा डॉट बॉल आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत ते म्हणजेच आपण पाहते 6 आणि 6 बॉल मध्ये आवश्यकता 7 धाव्यांची 6 बॉल 7 धावा मैदानाच्या आतमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी 6 बॉल 7 धावा बनवायच्या आहेत रोमांच दरार बघला नित्य संघर्ष नाट्य तुंबड युद्ध आनंदाच्या लाट्या पराभवाची ओटी कर्तबगारीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा जय हनुमान चषक मड या स्पर्धेचा मेगा फायनल यस फटकन आणि सुटकन या कारण इथे पहा ही वस्तू आहे ही वस्तू लय भयानक आहे फक्त वेगाचा आणि वेळ वाचवा कारण अंधार पडलाय अंधारावरती आता सावट कुणाचं राहील षटकार हॅट्रिक जर का जो फलंदाज कंप्लीट करत असेल तर मात्र इथे आराध्या फोटोग्राफीचे सर्व भावेजी भोंडिवली ज्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे आता त्या पारितोषिकाचा मानकरी कोण बनणार ते पाहायला मिळेल चला इथे येणारा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल ओहो एक सिंगल वेगाने बनलेली आहे चला कारण आज मडगावाचा अभिमान वाढवणारा हा चषक सुरू आहे शेवटचे 5 बॉल 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये कोण जिंकणार हे माहित नाहीये 10 तर बनलेले आहेत 5 बॉल 6 धावा बनवायचे आहेत गणेश तयार होतो गोलंदाजी मार्ग होती मेगा फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगलाय येणारा बॉल गोलंदाज सज्ज ओहो खोदून काढला गॅप मध्ये एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र सीमारेषा फरार धावा मिळतील या बॉलवरती 4 आज सहारा पारदवाडी टीमच्या खेळाडू कक्षामध्ये आनंद याच ब्रँड शेतकरी राजाभाऊ उघडा ज्यांचा शुभ आगमन झालेला ब्रँड नाहीये तर ब्रँडचा ब्रँड आहे स्वतःच्या कष्टानं आणि मेहनतीनं घामानं ब्रँड बनलाय आज खऱ्या त्या क्रिकेट वरती जेवढंच प्रेम त्यांचं आपण पाहताय येणारा चेंडू पुन्हा एकदा इथे पाहिलं जाईल डॉट बॉल ब्रँड बनण्यासाठी स्वतःला झिजावं लागतं कारण ज्यावेळेस हिरा कोळशाच्या खाणीतून काढला जातो त्याला घासलं जातं पुसलं जातं नंतर तो ब्रँड बनतो आहे परंतु असा स्वतःच्या घामानं ब्रँड बनलेला माणूस राजाभाऊ उघडा खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून 2222 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी होतं. आतापर्यंत हॅट्रिक कंप्लीट झाल्या 3 बॉल 2 ची गरज.
3 बॉल 2 शिकारात एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये शतरक्षक एक सिंगल वेगाने बनली. दुसरी साडी निघालत चॅम्पियन इज द चॅम्पियन. हा आनंद, हा जल्लोष आहे आणि हा जल्लोष नाहीये तर खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा सोहळा रंगलाय आणि इथे सांगितलंय मोठे मोठे गार केले गंमत मध्ये आज